Hello student, I am Mr. Airav sir. We are going to learn about resistance and law, Ohm's law. Resistance and Ohm law. Okay. Now see here. We have to learn about the last period. Free electrons, current flowing through the wire. Okay, now we are going to learn about the new topic, Ohm's law. बघा परंतु मागच्या तासाला आपण शिकलो होतो की फ्री इलेक्ट्रॉन्स कसे असतात, करंट कसं वायर मधून फ्लो होतं, पोटेन्शियल डिफरन्स काय असतं, या वेगवेगळे टॉपिक आपण पाहिले होते. आता आपण पाहतो आहोत ओहम्स लॉ विषयी माहिती घेतो आपण. तर बघा काय दिलं आहे, तर रिलेशनशिप बिटवीन द करंट फ्लोईंग थ्रू द वायर. बघा आता काय म्हटलं इथं की एखाद्या वायरमधून जेव्हा करंट फ्लो होतो आणि त्याच्यामध्ये असलेलं पोटेन्शियल डिफरन्स, बघा द रिलेशनशिप यांच्यामधलं काय सहसंबंध आहे, करंट आणि पोटेन्शियल डिफरन्समध्ये दोघांमध्ये काय संबंध आहे ते पाहतो आपण. द रिलेशनशिप बिटवीन द करंट फ्लोईंग थ्रू द वायर अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट्स एंड can be obtained from the law that was given by German scientist Gregor Simon Ohm. म्हणून या ओहम्स लॉ तयार झालेला आहे. त्याने ती माहिती दिली, त्याने त्याच्याविषयी सांगितलं आणि म्हणून त्या नियमाला त्याने ओहम्स लॉ असं नाव दिलं. बघा, इफ द फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन कॉन्स्टंट, समजा कंडक्टरची जी फिजिकल स्टेट आहे ती कॉन्स्टंट असते and the current flowing through this conductor and is directly proportional to the potential difference between its two end. म्हणजे कंडक्टर तुम्हाला माहिती आहे, जी कंडक्टिंग वायर आहे, जी काही कॉपरची वायर असते, जेव्हा करंट फ्लो होतो तर त्या वायरला दोन एंड असतात. त्या दोन एंड मधलं पोटेन्शियल डिफरन्स, त्या दोन एंड मध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स असतं आणि लक्षात ते पोटेन्शियल डिफरन्स आणि तो स्वतः तो कंडक्टर आणि त्या कंडक्टर मधून वाहणारा करंट यांच्यामध्ये काहीतरी सहसंबंध असतं. बघा म्हणून ते दिलेले इथं की करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स. करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स. म्हणून आय म्हणजे करंट, हा चिन्ह म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल, व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. आय इज इक्वल टू के इंटू व्ही. के मीन्स काय, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, हे कॉन्स्टंट आहे. म्हणून हा के आता आय कडे गेला तर व्ही इज इक्वल टू काय येणार, आय अपॉन के. बघा व्ही इज इक्वल टू 1 अपॉन के इंटू आय बाहेर दाखवला, म्हणजे इंटू आय दाखवलेला आहे. 1 अपॉन के म्हणजेच काय, आर, रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. म्हणून व्ही इज इक्वल टू 1 अपॉन के म्हणजे आर, व्ही इज इक्वल टू आर इंटू आय, म्हणजे व्ही इज इक्वल टू आय आर. या पद्धतीने फॉर्म्युला तयार झाला बघा. किंवा आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. आय कडे गेला, व्ही कडे तो खाली भागाकारात जाईल, तर गुणाकारात आहे, मल्टिप्लाय आहे, इथं डिवाइड होऊन जाणार. आर इज इक्वल टू व्ही डिवाइडेड बाय आय. दिस इज नोन ॲज ओहम्स लॉ. तर हा काय आहे, ओहम्स लॉ आहे. हा काय आहे, ओहम्स लॉ आहे, लक्षात घ्या. आणि वी कॅन ऑब्टेन द एसआय युनिट ऑफ रेजिस्टन्स फ्रॉम अबो फॉर्म्युला. वरच्या फॉर्म्युल्यावरून रेजिस्टन्सचं एसआय युनिट काय आहे, तर ते रेजिस्टन्सचा एसआय युनिटने सांगितलं आहे. पोटेन्शियल डिफरन्स अँड करंट आर मेजर्ड इन व्होल्ट अँड एम्पियर रिस्पेक्टिव्हली. लक्षात घ्या. We can obtain the SI unit of resistance from the above formula. Potential difference and current. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सचा एसआय युनिट काय आहे, करंटचा एसआय युनिट काय आहे, तर पोटेन्शियल डिफरन्स व्होल्ट मध्ये मोजतात, करंट हा एम्पियर मध्ये मोजतात, हे त्यांचं युनिट आहे. आणि द युनिट ऑफ द रेजिस्टन्स इज कॉल्ड, आणि ह्या रेजिस्टन्सच्या युनिटलाच म्हणतात ओहम्स. काय म्हणतात, ओहम्स. म्हणून इट इज इंडिकेटेड बाय सिम्बॉल. दिसतो तुम्हाला, हे ओहमचं सिम्बॉल आहे. म्हणजे काय, व्होल्टेज अपॉन एम्पियर इज इक्वल टू ओहम. 1 व्होल्टेज अपॉन 1 एम्पियर इज इक्वल टू 1 ओहम असं आपण म्हणू शकतो. बघा दिलेलं इथं, बघा इथे दिलेले 1 व्होल्टेज अपॉन 1 एम्पियर इज इक्वल टू 1 ओहम. रेजिस्टन्स ऑफ द 1 ओहम. बघा काय दिलंय आता, 1 ओहमची रेजिस्टन्स काय, तर इफ 1 एम्पियर करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टिंग वायर व्हेन 1 व्होल्टेज किंवा 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स इज
अप्लाइड बिटवीन इट्स एंड, आणि त्या कंडक्टिंग वायरमध्ये पोटेन्शियल डिफरन्स हा अप्लाइड झालेला असतो ते एंड पर्यंत. अँड देन द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज 1 ओहम, आणि ह्याच कंडक्टरमध्ये जे रेजिस्टन्स आहे ते किती आहे मग 1 ओहम एवढं असतं. म्हणजे 1 अँपिअर एवढं करंट त्या कंडक्टरमध्ये फ्लो झालं तर त्या कंडक्टिंग वायरच्या 2 एंडमध्ये 1 पोटेन्शियल डिफरन्स एवढं व्होल्टेज हा असतो. म्हणूनच रेजिस्टन्स जे आहे कंडक्टरचं ते 1 ओहम असतं असं इथं दिलेलं आहे बघा, अलग लक्षामध्ये. पुढे बघा काय दिले आहे, रेजिस्टन्स अँड रेजिस्टिव्हिटी ऑफ द कंडक्टर ॲज शोन इन द फिगर 3.4. आपण पाहिलं वरती आकृतीमध्ये पाहिलं तर देअर आर अ लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन इन अ कंडक्टर. आता कंडक्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात. देअर आर कॉन्स्टंटली इन अ रॅन्डम मोशन, आणि ते कसे असतात रॅन्डम मोशनमध्ये ते कंटिन्युअसली फिरत असतात. व्हेन द पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड बिटवीन 2 एंड ऑफ द कंडक्टर दीज इलेक्ट्रॉन स्टार्ट मुव्हिंग फ्रॉम द एंड ॲट लोअर पोटेन्शियल टू एंड ऑफ हायर पोटेन्शियल. आणि त्याच कंडक्टरमध्ये जे आपण करंट फ्लो केला, जे जर पोटेन्शियल डिफरन्स जर अप्लाय केलं तर जे रॅन्डम मोशनमध्ये जे इलेक्ट्रॉन होते ते एका दिशेने फ्लो होऊ लागतात. कसे फ्लो होतात ते, फ्रॉम द 1 एंड लोअर पोटेन्शियल टू एंड ॲट हायर पोटेन्शियल, लो पोटेन्शियल टू हाय पोटेन्शियल ते काय होत असतात फ्लो होतात जेव्हा करंट फ्लो करतो. धिस डायरेक्शन मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन कॉजेस द फ्लो ऑफ करंट. आणि हे जे इलेक्ट्रॉनची जी गती आहे, जी डायरेक्शनची म्हणजे दिशेची गती आहे, ते फक्त कशावर असतं अवलंबून, फ्लो ऑफ द करंटवर अवलंबून असतं. करंटचा फ्लो कोणत्या दिशेने त्याच्यावर अवलंबून असतं. मग मुव्हिंग इलेक्ट्रॉन स्ट्रिक्ट अँड ॲटम, मुव्हिंग इलेक्ट्रॉन स्ट्राइक द ॲटम्स अँड आयन्स विच लाय अलॉंग देअर पाथ. बघा काय दिलंय ते, मुव्हिंग जे इलेक्ट्रॉन आहे ते स्ट्राइक द ॲटम अँड आयन्स विच लाय अलॉंग देअर पाथ, आणि त्याच्यावरूनच काय होतं ते आयन्स सुद्धा काय होतं त्याच मार्गाने फ्लो होत असतात किंवा जात असतात. आणि सच कोलिजन कॉज हिंड्रन्स टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन अँड अपोज द करंट. म्हणजे काय होतं त्याच्यामुळे काय होतं, आता जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते आणि त्याच्या असलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स आणि काही ॲटम्स, त्यांच्यामध्ये काय होतं रे, जे इलेक्ट्रॉन्स आणि हे करंटमध्ये काय होतं त्यांच्यामध्ये कोलिजन होतं. कारण करंटची डायरेक्शन वेगळी असते, इलेक्ट्रॉनची डायरेक्शन वेगळी असते, आणि दोघांमध्ये काय होतं एक प्रकारचं कोलिजन होतं, असं ठोकले जातात ते एकमेकांना, अलग लक्षामध्ये. कारण की इलेक्ट्रॉनची डायरेक्शन ही करंटच्या डायरेक्शनचा अपोजिट असते, आणि म्हणून धिस इंड्रेन्स इज कॉल्ड द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. अशा प्रकारच्या इंड्रेन्सला काय म्हणतात, कंडक्टरचं रेजिस्टन्स म्हणतात. बघा आता इथे दिलं आहे रेजिस्टिव्हिटी. ॲट अ गिव्हन टेम्परेचर द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर डिपेंड ऑन इट्स लेंथ, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अँड मटेरियल इट इज मेड ऑफ. म्हणजे आपल्याला जर टेम्परेचर मिळवायचं असेल ॲट द गिव्हन टेम्परेचर द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर, म्हणजे त्या कंडक्टरची जे रेजिस्टिव्हिटी आहे ते किती आहे, त्याला टेम्परेचर कसं आहे, आणि हे कंडक्टरची रेजिस्टिव्हिटी आणि टेम्परेचर ही कशावर अवलंबून असते, रेजिस्टन्सची म्हणजे लक्षात घ्या कंडक्टरची रेजिस्टिव्हिटी आणि त्याचं टेम्परेचर. कंडक्टरची काय रेजिस्टिव्हिटी आणि टेम्परेचर कशावर अवलंबून आहे, डिपेंड ऑन इट्स त्या कंडक्टरची लेंथ, त्या कंडक्टरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, आणि त्या कंडक्टर जे आहे तो कोणत्या मटेरियलपासून बनवलेला आहे यावरच त्या कंडक्टरची रेजिस्टिव्हिटी किंवा रेजिस्टन्स आणि टेम्परेचर अवलंबून असतो. कंडक्टर म्हणजे ती वायर कोणती, कॉपर वायर कशा प्रकारची वापरली आहे त्याला कंडक्टर म्हणतो आपण, लक्षात घ्या. आणि इफ द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर इज आर, लक्षात घ्या. आणि कंडक्टरची जी रेजिस्टन्स आहे ते आर ने दर्शवतात, आणि रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ एल दाखवलेला आहे, लक्षात घ्या. ऑल्सो आर डायरेक्टली प्रोपोर्शनल, रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल 1 एम्पियर, म्हणजेच काय आर डायरेक्टली प्रोपोर्शनल एल अपॉन ए, लेंथ अपॉन एरिया. म्हणून आर इज इक्वल टू, हे जे चिन्ह आहे हे चिन्ह याला एक नाव आहे स्पेशली, प्रोपोर्शनॅलिटी त्याला म्हणतात वाटतं. आर इज इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी एल अपॉन ए, लेंथ अपॉन एरिया. पी इज द, बघा दिलं इथं
P is the constant proportionality and is called the resistivity of the material. तो मटेरियलचा रेजिस्टिव्हिटी आहे असं त्याला म्हणतो आपण. आणि द युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी इन SI युनिट इज ओहम मीटर. लक्षात घ्या काय दिलं आहे, रेजिस्टिव्हिटीचं जे युनिट आहे SI युनिट, रेजिस्टिव्हिटीचं SI युनिट आहे ते काय आहे, ओहम मीटर. तुम्हाला येऊ शकतं व्हॉट इज द SI युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी. द SI युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी इज ओहम मीटर. लक्षात घ्या. रेजिस्टिव्हिटी इज अ स्पेसिफिक प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल अँड स्पेसिफिक प्रॉपर्टी ऑफ अ डिफरंट मटेरियल हॅव अ डिफरंट रेजिस्टिव्हिटी. बघा काय दिले, रेजिस्टिव्हिटी काय आहे, एक प्रकारची स्पेशल प्रॉपर्टी असते मटेरियलची. रेजिस्टिव्हिटी इज अ स्पेसिफिक प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल. तुम्ही कोणत्या प्रकारचं मटेरियल यूज केलेलं आहे त्यावर रेजिस्टिव्हिटी अवलंबून असते. आणि डिफरंट मटेरियल हॅव अ डिफरंट रेजिस्टिव्हिटी. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल वापरा त्याची रेजिस्टिव्हिटी वेगळी असणार आहे. अलग लक्षामध्ये. ठीक आहे, तर आपण थांबूया. पुढच्या तासाला आपण इलेक्ट्रिक सर्किट विषयी माहिती घेणार आहोत. ओके, आता जे टॉपिक शिकवलं त्याचे व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहायचं आहे, समजून घ्यायचं आहे. समजलं नसेल तर तुम्ही मला शाळेत येऊन त्याबद्दल विचारू शकतात. मी तुम्हाला शाळेत हे पुन्हा समजून सांगेल जर समजलं नसेल तर. हां, ओके, बाय.